मुंबई लोकलमध्ये घडलेल्या खून प्रकरणातील आरोपी रोशन सुवर्णा हा मीरा रोड येथील मेघदूत सोसायटीमध्ये भाडेतत्वावर राहत असल्याची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने मेघदूत सोसायटीला भेट दिली। यावेळी शिष्टमंडळाने सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांची भेट घेऊन आरोपी रोशन सुवर्णा याने भाडेतत्वावर घेतलेले घर तत्काळ खाली करून घेण्याबाबत लेखी निवेदन सादर केले। समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना कायम राहावी या दृष्टीने सोसायटी प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली। शहराध्यक्ष संदीप राणे यांनी यावेळी सांगितले की गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचे संरक्षण किंवा आश्रय मिळू नये। स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सोसायटी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत आणि तत्काळ रूम खाली करून घ्यावी अशी मनसेची भूमिका आहे। या प्रसंगी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बघत असाल 2 दिवसापूर्वी एक ट्रेनमध्ये एक मर्डर झालेली आणि तो मर्डर करणारा जो मुलगा होता तो या ठिकाणी मीरा रोडला या मेघदूत टॉवर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत होता। त्या ठिकाणी आम्ही सगळे पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे। आमचं सांगणं असंच आहे की या ठिकाणी आम्ही जे चेअरमॅन सेक्रेटरी असतील कमिटी मेंबरला एक पत्र दिले आहे की या जो असेल रोशन सुवर्णा म्हणून ज्यांनी मर्डर केली त्याला इमिजिएट तो भाडा डिपॉझिट या ठिकाणी राहतो, इमिजिएट त्यांना या ठिकाणी फ्लॅट खाली करण्याला सांगायला पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी पुरा वातावरण खराब होत आहे। या ठिकाणी महिला पुरुष सुरक्षित नाहीत। मीरा भाईंदरमध्ये वारंवार असे कांड होत आहेत, त्यामुळे क्रिमिनल मीरा रोडमध्येच आहे का, त्यामुळे पोलिसांनी याच्यावर ऍक्शन घ्यावी आमची प्रामाणिक इच्छा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे फ्लॅट ओनर आहेत त्यांनी ताबडतोब त्या व्यक्तीला नोटीस द्यावी आणि ताबडतोब या ठिकाणी फ्लॅट करून जावं अशी त्यांनी आम्ही पत्राच्या माध्यमातून मागणी केली। तुम्ही विचार करा, एक जो रोशन सुवर्ण आहे तो चाकू घेऊन जर फिरत असेल तर ह्याचं कुठे ना कुठेतरी पर्पज तो काय ते करतोय असा आमचा त्यांचा आरोप आहे। या ठिकाणी बघत असाल त्यांनी समजा दुसरं काय हत्यार बित्यार उचलून कुठला मारला असं तर गोष्ट वेगळी आहे। खिशातून जर बॅगेमध्ये जर चाकू घेऊन फिरत असेल तर कुठे ना कुठे ही त्याचं हॅबिच्युअल आहे किंवा त्याचं काहीतरी नक्कीच काहीतरी इंटेन्शन होतं हे सिद्ध होतंय। त्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रिकॉशनसाठी सोसायटीला लेटर दिलेले लवकरात लवकर त्याचा फ्लॅट खाली करावा ही आमची मागणी आहे। नाही केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अजून उग्र आंदोलन छेडेल हे तुमच्या माध्यमातून सांगतो।